लाचखोरी प्रकरणात झिरवाळांचा संबंध असल्याचे पुरावे नाही. फडणवीसांकडून झिरवाळांना क्लीन चिट. माझ्याही कार्यालयात कुणी गैरव्यवहार केल्यास कारवाई होणार. एसीबीला कारवाईसाठी पूर्ण स्वातंत्र्य आहे, फडणवीसांचे स्पष्टोक्ती. मी दिल्लीला असताना मंत्रालयातील कार्यालयावर कारवाई झाली. सगळ्या गोष्टींचा मला मानसिक त्रास झाला. मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया समोर. अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करणार. प्रत्येक शंकेचं उत्तर मिळावं हा आमचाही आग्रह. मात्र स्वर्गीय दादांचा अपमान होईल किंवा परिवाराला त्रास होईल असं वागू नये, फडणवीसांचं आवाहन. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात झालेला मृत्यू केवळ अपघात आहे की घातपात? सरकारनं केवळ 2 ओळींमध्ये स्पष्टीकरण दिलं. मग आम्ही चहापानाला काय जायचं? महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ही शंका व्यक्त. दादांच्या विमान अपघाताचा अहवाल 28 तारखेआधीच येणार. तर हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची ही माहिती. कोण काय म्हणतं यामध्ये जायचं नाही. रोहित पवारांच्या मागणीवर मोहोळांची प्रतिक्रिया. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या अपघात तपास चौकशीसाठी बारामतीकर आज एकवटणार. मेसेज सोशल मीडियावर व्हायरल. अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेच्या अपघाताच्या चौकशीसाठी निवेदन. आमदार रोहित पवार यांना सुरक्षा द्यावी. अपघात प्रकरणी त्यांच्या मांडणीमुळे घातपाताची निलेश लंके यांनी वर्तवली शक्यता. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत चर्चा झाल्याचा केला दावा. कुणी दादांच्या अपघाताचं कारण किंवा राजकारण करू नये. रोहित पवार यांना जे हवंय ते त्यांनी यंत्रणांकडे बोलावं. राजकारण करून विषयाचं गांभीर्य कमी करू नका. प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया या प्रकरणात समोर. आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावरती विरोधकांनी बहिष्कार टाकला. अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील विरोधी पक्ष नेत्याविनाच होणार. सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. सरकारला दिलेल्या पत्रावर ठाकरे सेना, काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये माजी आमदाराची सही. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीची घंटी. विरोधकांच्या पत्रकार परिषदेला ठाकरे सेना, काँग्रेसचे नेते हजर. शरद पवारांच्या पक्षाच्या नेत्यांच्या गैरहजेरीवर बोलताना थोडा कम्युनिकेशन गॅप झाला. भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया. ते आमच्यासोबतच असल्याचंही केलं वक्तव्य. तिकडे महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत त्यांच्या सहकाऱ्यांचा बहिष्कार. कम्युनिकेशन गॅप म्हणणाऱ्यांमध्ये आधी संवाद तरी हवा. हा राज्यसभेचा परिणाम असू शकतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना डिवचलं. राज्यात कुठेही हमीभावानं शेतीमालाची खरेदी नाही. सरकारची भूमिका शेतकरी विरोधी. विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल. सरकारचा सावकार रूपी बुरखा घातलेला चेहरा. राज्यात शेतकऱ्यांची लूट. वडेट्टीवारांची टीका. अर्थसंकल्पीय अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधी कायदा होण्याची शक्यता. लवकरच कायदेतज्ञांची बैठक होण्याचा अंदाज. गुजरात सरकारनंतर आता राज्य सरकार देखील लव्ह जिहाद कायद्याबाबत गंभीर. विधान परिषद विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता दिला तर तो अनेक विषय घणाघाती पद्धतीनं मांडेल. सरकारची कोंडी होईल. या भीतीपोटी विरोधी पक्षनेता नेमायचा नसेल तर सरकार डरपोक आहे. विरोधी पक्षनेतेपदावरून संजय राऊत यांची ही टीका. कायदा काय आहे ते आधी समजून घ्या. संख्याबळ नसल्यास विरोधी पक्षनेता कसा होणार? मंत्री संजय शिरसाट यांचा हा सवाल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर अविश्वास ठराव आणा. संजय राऊतांचं सर्व विरोधकांना आवाहन. तर राहुल नार्वेकर सर्वांना सोबत घेऊन जाणारे अध्यक्ष. हिंमत असेल तर अविश्वास प्रस्ताव आणा. नवनाथ बने यांचं विरोधकांना आवाहन. रोज सकाळी उठून नवीन आरोप करणं हे योग्य नाही. आरोपांचं उत्तर योग्य मिळेल. अलिबाग जमिनीच्या वादावरून नार्वेकरांवर झालेल्या आरोपांवर फडणवीसांची प्रतिक्रिया. जागतिक भाषा दिनी विरोधकांच्या पत्रात मातृभाषेच्या चुका. बातम्यांमध्ये आलेले पॅराग्राफ पत्रात जशीच्या तशी टाकले. आदित्य ठाकरे यांना दाखवलं असतं तर त्यांनी दुरुस्त केलं असतं. फडणवीसांची टीका. दाओसमध्ये 30 लाख कोटींचे करार. व्हाईट पेपर काढून दाओसमधील गुंतवणुकीची माहिती द्या. वडेट्टीवारांची मागणी. एवढीच राज्यात गुंतवणूक झाली तर लाडक्या बहिणींना 1,500 ऐवजी 3,000 रुपये का दिले नाही? वडेट्टीवारांचा हल्लाबोल. ठाकरेंच्या सेनेकडून स्वीकृत नगरसेवकऐवजी मनसेला प्रभाग समिती अध्यक्षपद. दोन्ही पक्षांमध्ये अजूनही समन्वय सुरू. सूत्रांची माहिती. ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा पडलाय का? माध्यमांच्या प्रश्नावर संजय राऊत यांचे नो कमेंट्स. ठाकरेंच्या युतीमध्ये आलबेल नाही का? या प्रश्नावर राऊतांनी बोलणंच टाळलं. ठाकरे बंधूंची युती संपुष्टात येताना दिसताच राऊतांचं नो कमेंट्स. मंत्री संजय शिरसाटांचा टोला. मनसेच्या भूमिकेमुळे ठाकरेंच्या सेनेचे लोक अस्वस्थ असल्याची देखील टीका. रामशास्त्री प्रभुणे यांच्या पुण्याच्या फडणवीसांच्या भाजपनं तालिबान केला. हर्षवर्धन सपकाळांची टीका. देवेंद्र फडणवीस आणि काशीराम कोतवाल यांची कार्यपद्धती एकच. अंगावर आले तरी शिंगावर करण्याची भाषा करू नये. सपकाळांचा हा इशारा. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सुनील तटकरेंनी त्यांना पूर्वकल्पना होती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची ही प्रतिक्रिया. या चर्चेनंतर सर्वांना सर्व काही माहिती असल्याचाही केला दावा. विलिनीकरणाच्या चर्चा सध्या थांबलेल्या आहेत. पवारांच्या राष्ट्रवादीच्या अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. शरद पवार सर्वांना बोलावून चर्चा करतील तेव्हा पाहू. देशमुखांकडून हे स्पष्ट. सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि धनंजय मुंडे या चारही नेत्यांनी थेट भाजपमध्ये जावं. त्यांनी राष्ट्रवादीमध्ये राहून भाजपचा संसार करू नये. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांचंही विधान.
सौर ऊर्जा प्रकल्पात सरकारची कोणतीही गुंतवणूक नाही, विरोधकांनी हवेत गोळीबार करू नये, योजनेत 10,000 कोटींच्या घोटाळ्यांच्या आरोपांवर फडणवीसांचं अंबादास दानवेंना प्रत्युत्तर. शरद पवारांच्या संसदीय कारकिर्दीचं 60व्या वर्षात पदार्पण, सुप्रिया सुळेंचं ट्विट. 6 दशकांच्या काळात कित्येक महत्त्वाच्या घडामोडींचे ते साक्षीदार. 1967 साली आजच्या दिवशी सुरू झालेला प्रवास अव्याहतपणे सुरू, सुळेंचं ट्विट. शरद पवारांच्या संसदीय कारकिर्दीचं 60व्या वर्षात पदार्पण, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडून ट्विट करत शरद पवार यांच्या कार्याचं केलं कौतुक. पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या पत्रावरती विकास गोगावले यांची प्रतिक्रिया. तडवींचा माझ्या चार्जशीटशी कोणताच संबंध नाही, या प्रकरणी सत्य बाहेर येण्यासाठी आवश्यक असल्यास नार्को टेस्टला तयार असल्याचं गोगावलेंनी केलं विधान. वारंवार बदली होत असल्यानं मनस्ताप, रायगडमधील पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं. पत्रानंतर तडवी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकीमध्ये समाधानकारक आश्वासन मिळाल्याचा तडवींचा दावा. बुलढाण्याच्या चिखला गावात रात्री शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत छत्रपती शिवरायांचा पुतळा पुन्हा बसवला. पुतळा हटवण्यावरून झालेल्या हाणामारीवेळी महिलेला निर्वस्त्र होईपर्यंत मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर. बुलढाण्यातल्या चिखला गावामध्ये शिवपुतळ्यावरून झालेल्या राड्यानंतर आरोपी सरपंच गणेश काकडे अटकेत. संबंधित महिलेने स्वतः कपडे फाडले, आरोपी सरपंचांचा हा दावा. संपूर्ण प्रकरणाचे मास्टरमाइंड स्थानिक आमदार मनोज कायंदे असल्याचं वाटतंय. कपडे फाडल्याचा आरोप करणाऱ्या महिलेचा गंभीर आरोप. आम्हाला प्रोटेक्शन त्या पोलिसांकडे केली मागणी. बुलढाण्यातल्या चिखला गावातील ग्रामस्थांसोबत उद्धव ठाकरेंचा फोनवरून संवाद. गुन्हेगारांच्या कारवाईसाठी पूर्ण पाठपुरावा करू, ठाकरेंचं संबंधित महिलेला आश्वासन. सरपंच आणि 2 पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा, आंदोलक महिलांची मागणी. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सिद्धार्थ खरात यांची चिखला गावाला भेट. गावातील दोन्ही गटातील लोकांनी शांतता ठेवावी, तर बाहेरच्या काही लोकांनी येऊन जातीय रंग देऊ नये, आमदार सिद्धार्थ खरात यांचं हे आवाहन. बुलढाणा या ठिकाणच्या चिखलामधील शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद. शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख जयश्री कायंदे यांचा राजीनामा. शिवसेना नेते शशिकांत खेडेकरांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करताना राजीनाम्याचा निर्णय घेतला. मोहोळ या ठिकाणी विनापरवानगी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारला. मध्यरात्री शंभूप्रेमींकडून मोहोळ एसटी स्टँडसमोर पुतळा उभारण्यात आला. परवानगी नाही, त्यामुळे प्रशासनाकडून पुतळा काढण्याच्या हालचाली. मात्र पुतळा हटवण्याला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध. बेळगावच्या पिरणवाडी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा बसवणार. भव्य पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. हजारो ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील नागरिकांचा मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने सहभाग. परळीमध्ये मृत महादेव मुंडेंच्या दोन्ही मुलांना मारहाण. 2 अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल. वाल्मिक कराडच्या मुलांकडून आमच्या कुटुंबियांच्या जीविताला धोका. ज्ञानेश्वरी मुंडेंचा हा आरोप. पोलीस अधीक्षकांना सुरक्षेसाठी केला अर्ज. सांगलीच्या मिरजेत 2 चिमुरड्यांचे दत्तक म्हणून 40,000 विक्री. बालकांच्या आईसह दत्तक घेणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल. तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता बालक दिली दत्तक. चेन्नईमध्ये इंटर्नशिपसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर काळाचा घाला. समुद्रात ग्रुप सेल्फी घेताना विद्यार्थी बुडाले. एका मुलीचा मृत्यू. बेपत्ता विद्यार्थ्यांचा शोध सुरू. मुख्यमंत्री फडणवीस स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात. भंडाऱ्याच्या मयुरी चौधरीचा चेन्नईमध्ये समुद्रात बुडून मृत्यू झाला. मयुरीचा मृतदेह लवकरच ताब्यात देण्याची नातेवाईकांनी मागणी केली. संबंधित प्रशासनानं आवश्यक ती कार्यवाही लवकरात लवकर करावी अशी कुटुंबाची मागणी. भिगवणे या ठिकाणच्या मुलीच्या अपहरण प्रकरणामुळे सकल हिंदू समाजाकडून संताप व्यक्त. आज बारामती, इंदापूर आणि दौंड बंदची हाक. बारामतीमध्ये पार पडलेल्या सकल हिंदू समाजाच्या बैठकीत निर्णय. बारामती, इंदापूर, दौंडच्या व्यापारी संघटनांचा बंदला पाठिंबा. नागपूर स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी नागपूरमध्ये विदर्भ जनसंकल्प लॉंग मार्च. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने शाहीद चौक ते चिटणीस पार्कपर्यंत लॉंग मार्च. मुलुंड मेट्रो स्लॅब दुर्घटना ताजी असताना घाटकोपरच्या आरसीटी मॉलजवळ मेट्रो 4च्या बीमला मोठे तडे. तक्रारीनंतर बीएमसीचं मेट्रो प्रशासनाला पत्र. बीम पूर्णतः सुरक्षित मजबूत असं प्रशासनाचं स्पष्टीकरण. बीएमसीचे स्ट्रक्चरल ऑडिटचे मात्र आदेश. तृतीयपंथी समुदायासाठी बीज भांडवल योजनेला मान्यता. सरकारकडून 9 कोटींची तरतूद. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाला मान्यता. तृतीयपंथीयांना 25,000 लघु, 50,000 मध्यम तर 2 लाखांपर्यंत कर्जाचा लाभ मिळेल. ठाणे डोंबिवलीमध्ये 65 इमारतींचा वाद पुन्हा पेटला. 65 इमारतींमधील डोंबिवली आयरे गावच्या समर्थ कॉम्प्लेक्सला केडीएमसीची तोडक कारवाई करणार असल्याची नोटीस. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीशिवाय स्थानिक नेत्यांच्या आश्वासनानंतर ही नोटीस बजावली. हनुमान मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यामध्ये चक्क मंदिराच्या कळसावरून उधळल्या नोटा. नोटा वेचण्यासाठी भाविकांची झुंबड. अकोला जिल्ह्यातल्या वनारखेड या गावात ही घटना.